आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेतकरी, ड्रग्ज सारख्या या प्रश्नांवरून विरोधकांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल, दादांच्या विमान अपघातावरूनही शंका केली उपस्थित। लाचखोरी प्रकरणात झिरवळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही, फडणवीसांकडून झिरवळांना क्लीन चिट, तर माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल, एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं फडणवीसांनी केलं स्पष्ट। अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार, काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा, मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं काही वागू नका, फडणवीसांचं आवाहन। अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी, सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमधील माजी आमदाराची सही। महिलेने पुरुषाबद्दल अपशब्द वापरल्यानं इचलकरंजीच्या कबनूर गावात तणाव, संतप्त जमावाकडून महिलेच्या घराची तोडफोड करण्यात आली, समाजकंटकांकडून दगडफेकीनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, मोठा बंदोबस्त तैनात। बुलढाण्याच्या चिखला गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी आज सत्यकथन मेळावा, राज्यातील वंजारो ओबीसी बांधव उपस्थित राहणार, दोषींवर कारवाईसाठी काल वंजारी समाज बांधवांकडून पोलिसांना निवेदन। राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अलर्ट, हिंगोली, भंडारा, गोंदियासह अनेक भागातील अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या रब्बी पिकांना धोका। मुंबईमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये, मागील काही दिवसांपासून धुरक्याचं प्रमाण वाढलं, शहरातील कमाल तापमानात वाढ, रहिवासी आणि व्यावसायिक संकुलं, नवीन प्रकल्पांची बांधकामं याचा परिणाम। अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे वाहन 60 ते 70 फूट खोल दरीमध्ये कोसळलं, 4 मजुरांचा जागीच मृत्यू तर 20हून अधिक जण जखमी। हडपसर ते दिवेघाट रस्ता दुपारी 1 ते 3 पर्यंत बंद असेल, रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी हा निर्णय, नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याच्या आक्षेपावरती आज सुनावणी, निवडणूक आयोग कोर्टात आपली भूमिका मांडण्याची शक्यता।